चला मॅच चालू करायची आहे। सहारा 11 रामराज आपले दोन बॅट्समन त्वरित पाठवा मित्रांनो, अगदी शेवटचा दिवस आहे। दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपला 12वा खेळाडू आमच्या समोरील कक्षामध्ये असणं गरजेचं असणार आहे। पाहूया आता ही मॅच कशा पद्धतीने ते रंगताना पाहायला मिळेल। चला बॅट्समन आपण का वेळ घेतोय? किफायत आपण पाहतो आणि त्याच्या साथीला सौरभ पाहायला मिळतोय। एक तंत्रशुद्ध स्वरूपाची बॅटिंग करण्यासाठी किफायत हा फलंदाज ओळखला जातो। पाहूया तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल। त्याच्या साथीला आता सौरभ पाहायला मिळतोय। त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय झैनब 11 मुरुड संघ पाहायला मिळतोय। चला तर वळूया आता मैदानाकडे, जेथे मात्र आपण पाहतोय मॅचला प्रारंभ होताना पाहायला मिळतोय सौरभ आणि किफायत अशी सलामीची जोडी पाहायला मिळते। पाहूया आता हे दोन्ही बिन्नीचे शिरदार कशा पद्धतीने बॅटिंग करणार। मॅच 3 ओव्हरची आहे आणि किफायत पटेल एक तगडा स्वरूपाची फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय झैनब 11 मुरुड संघाकडून गोलंदाजी पाहायला मिळतोय अहद। पाहूया कशा पद्धतीने आता अहद गोलंदाजी करणार, कारण जर आपण पाहिलं तर मॅच अगदी 3 ओव्हरची आहे आणि हे मैदान आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट आहेत। या विकेटवरती तुम्ही 3 षटकामध्ये 50 धावा सुद्धा इझिली चेस करू शकता। त्यामुळे सहारा 11 रामराज संघाला एक सक्षम, परिपूर्ण आणि परिपक्व टोटल धावफलकावरती ठेवावं लागेल, यात कोणतीही शंका नाहीये। पाहूया आता कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल ती सहारा 11 रामराज संघाची। पंचांकडून इशारा आलाय की लेट्स प्ले, सामन्याला प्रारंभ होतोय। पहिला चेंडू घेऊन अहद सज्ज। पहिला चेंडू वरती आपण पाहतो अगदी कॉपी बुक स्टाईलने खेळला फटका किफायतच्या बॅटमधना चेंडू फरार झाला डीप एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या बाहेर। 4 धावांचा आणि चौकार। वेलकम बाउंड्री फॉर टीम सहारा 11 रामराज। मी आधीच म्हटलं होतं की हा खेळाडू याच पद्धतीची बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो। टेक्निकली साऊंड असा हा बॅट्समन आहे आणि आपण पाहतो अगदी सुरुवातीच्या चेंडूवरच त्याने प्रहार केलाय आणि एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर गोलंदाजावरती टाकलाय। अहदच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती मोठा फोर्स स्ट्रोक आलाय, त्यामुळे निश्चितपणे आता अहद एक वेगळ्या प्रेशर खाली असणार आणि पाहूया आता अहद कशा पद्धतीने कमबॅक करेल। येथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट, हा प्रयत्न मात्र फसला असं म्हणावं लागेल। चांगल्या पद्धतीचा चेंडू येथे पाहायला मिळाला। तो गोलंदाजी करणारा गोलंदाज अहद याचकडून षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू असताना। हा चेंडूवरती आपण पाहतोय फटका अगदी चांगला आला। क्षेत्ररक्षक पराग आरेकर पाठला करतोय जरूर, परंतु चेंडू फरार झाला। यस इट इज 1 बाउंस ओव्हर द रफ फॉर 4 रन्स। वेलकम बाउंड्री फॉर टीम सहारा 11 रामराज। आठ धावा आपण धावफलकावरती पाहतोय। किफायत पटेलची आपण बॅटिंग पाहतो, अगदी रंगात आलेली पाहायला मिळते। अगदी झंझावती बॅटिंग तो करतोय। गोलंदाजाचा खरपूस समाचार त्याने घेतलाय। गोलंदाजावरती एका मागोमाग एक प्रहार तो करतोय आणि अगदी दिमाखात आपल्या संघाच्या डावाला त्याने प्रारंभ केलाय। चांगल्या पद्धतीने चालू झालेली आपण पाहतोय धावांची गती। ओहो, या दरम्यान लाऊड अपील पाहायला मिळालं, परंतु पंच सांगतात की लेग बाईटच्या रूपात ही धाव आलेली पाहायला मिळते। संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची वृद्धी झालेली पाहायला मिळते आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा। षटक क्रमांक पहिला चालू आहे। ही विकेट आपण पाहतो अगदी फलंदाजीचं नंदनवन असलेली ही विकेट। शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील आणि पाहूया आता खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळेल।
इथे मात्र आपण पाहतोय ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अगदी लेट बॅट वरती आलेला पाहायला मिळाला, कनेक्शन अगदी खराब पाहायला मिळते आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय लेग बायच्या रूपात एक धाव नक्कीच मिळाली आहे चेंडूवर आणि एका धाव्यानिशी आपण पाहतोय रामराज संघाची धावसंख्या आता मात्र 10 या डबल डिजिट मध्ये जाऊन टेपले. 1 टू गो या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. येथे मात्र आपण पाहतोय किफायतच्या बॅट मधला नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा स्ट्रोक, तितकं चांगलं रनिंग पाहायला मिळालं, अगदी चांगल्या पद्धतीने केलेला चेंडूचा पाठलाग सुद्धा आपण पाहिला, लॉंग चेस केलं क्षेत्ररक्षकाने आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाचा नमुना सुद्धा डीप पॉइंटला त्याने दाखवून दिला. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आले आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय सहारा 11 रामराज संघाने धाव फलकावरती 12 धावा लावल्यात, जेथे सामना 3 षटकांचा आहे. त्यामुळे आता मात्र गिअर अप करावं लागेल, आता मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न हा करावाच लागेल, कारण हे मैदान असं आहे येथे तुम्ही 3 षटकांमध्ये 30 ते 40 धावा त्या तुमच्यासाठी पुरेशा ठरणार नाहीत. हे या मैदानावर तुम्हाला 3 षटकांमध्ये कमीत कमी 45 to 50 धावा या कराव्याच लागणार. Well on the pitch. Over number 2 and bowler name Furkan. Okay. एका षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फुरकानच्या हाती आपण पाहतोय कर्णधाराने दुसऱ्या षटकाचा खेळ सुपूर्द केलाय. पाहूया आता फुरकानची गोलंदाजी कशा पद्धतीने होणार. निश्चितपणे या मॅच मध्ये अहदच्या पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक जरूर बसले, पण त्यानंतर त्याने केलेलं दिमागदार पुनरागमन आणि कमबॅक सुद्धा आपण पाहिलं. पाहूया आता फुरकानची गोलंदाजी कशा पद्धतीने होते. पहिला चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक, लॉंग ऑन रिदनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे या चेंडूवरती मिळते खिवळी धाव. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आता पाहायला मिळतोय सहारा 11 रामराज संघ. जय हनुमान काशी तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण अनेक मॅचेस या हाय स्कोरिंग पाहिल्यात. ही विकेट अगदी फलंदाजांना पोषक आणि अनुकूल अशी खेळपट्टी आहे. फुरकानचा हा चेंडू मात्र अगदी वेगात टाकलाय. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय जरूर, परंतु चेंडू गाठतोय सीमा रेषा. 4 धावांशी आपण पाहतोय धाव फलकावरती 17 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू असलेला पाहायला मिळते. 3 षटकांची ही मॅच आहे आणि चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप पाहायला मिळते. एक निर्णायक भागीदारी सौरभ आणि किफायत पटेल या दोन्ही बॅट्समन दरम्यान झालेली पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीरांनी अगदी चांगल्या पद्धतीने अद्यापर्यंत बॅटिंग केले, अगदी क्वालिटी बॅटिंग त्याने अद्यापर्यंत करून दाखवले. फुरकानच्या गोलंदाजीवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र आपण पाहतो आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, आणि पंचाने सांगितले की क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू मात्र असणार आहे अवांतर. संघाची धावसंख्येमध्ये एका धावेची वृद्धी होताना पाहायला मिळेल आणि धाव फलकावरती 18 धावा लागलेला पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू असलेला पाहायला मिळते. फुरकान आपण पाहतो या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. हा चेंडू अगदी भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोलामध्ये आणि बुंध्यामध्ये चालू असलेली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी चांगल्या लेंथवरती फुरकान गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरती होणारी नियंत्रित गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं फुरकानच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्याने फलंदाजांना रोखून ठेवले. फलंदाजांना मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि परावृत्त करायला लावणारी गोलंदाजी तो करतोय. योग्य त्या लेंथवरती होणारी त्याची गोलंदाजी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांकडून नोचा इशारा आलाय आणि या स्पर्धेचा रूल आहे प्रत्येक नो चेंडू इज इक्वल टू फ्री हिट. त्यामुळे या चेंडूवरती मात्र फ्री हिटची नामी संधी असणार आहे फलंदाजाला. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा पाहायला मिळतात 20 धावा, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू असलेला पाहायला मिळते. दुसरं षटक आहे आणि 20 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. फुरकानचा हे षटक, त्याच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय सहारा 11 रामराज. दोन्ही ओपनरने चांगली बॅटिंग केली आणि या दरम्यान आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. झेल खाली कौस्तुभ आला आणि कौस्तुभच्या हातून एक साधा झेल इथे ड्रॉप झालाय.
साऊंड सिस्टीम वाल्याला विनंती असणार आहे, आपण आमच्या समोरील कक्षापाशी संपर्क करायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. चिटिगो या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. हा चेंडू आपण पाहतो अगदी फुल टॉस होता, बॅटच्या पट्ट्यावरती मात्र घेता आला नाहीये. टायमिंग अगदी खराब पाहायला मिळाला बॅट्समन कडून. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक दुसरं चालू असलेला पाहायला मिळते. आता मात्र दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळणं आहे शिल्लक आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. इथे मात्र आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीचा कोऑर्डिनेशन, समन्वय, आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळतोय दोन्ही बॅट्समन दरम्यान. षटक क्रमांक दुसऱ्या संपुष्टात आले आणि धावफलकावरती 24 धावा पाहायला 25 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या पाहायला मिळतात. पाहूया आता अंतिम आणि अखेरच्या षटकामध्ये किती धावा येणार. किफायत पटेलला अगदी योग्य पद्धतीने सौरभ साथ देताना पाहायला मिळतोय आणि या 2 बॅट्समनमध्ये रंगलेली फलंदाजी खऱ्या अर्थानं त्याच्या संघाला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाताना सुद्धा पाहायला मिळते. येथे मात्र एका ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आणि नितांत गरज जैनबिलियन मुरुड संघाला आहे. परंतु पहिल्या दोन्ही गोलंदाजांकडून आपण पाहिलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. पाहूया शेवटचं षटक आता कोणाच्या हाती सुपूर्द केलं जाईल. पंचवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं संपूर्णात आले आणि पाहूया आता शेवटचं षटक कोणाच्या हाती सुपूर्द केलं जाते. कोणता गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येईल आणि अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अब्दुल पाहायला मिळतोय. 25 ऑन द बुट आफ्टर सेकंड ओव्हर. अब्दुल पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता अब्दुलचं षटक कशा पद्धतीने असणार. आता मात्र अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघांना दाखवावा लागेल. त्याच वेळी जैनबिलियन मुरुड संघाला आवश्यकता आहे का ब्रेक थ्रूची, एखाद्या विकेटची आवश्यकता आहे. जैनबिलियन मुरुड संघाला अब्दुल ते विकेट प्राप्त करून देणार का? कारण जर आपण पाहिलं तर जोडी अगदी जमलेली पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू एक वेगळ्या स्टाईलने टाकलेला पाहायला मिळतोय. चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू मात्र आपण पाहतो अगदी बॅटच्या टोला लागलेला पाहायला मिळतोय. मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केलाय आणि तोपर्यंत एक धाव मात्र आपण पाहतोय अगदी सहजगत्या लिहिल्या कंप्लीट केले. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो आता महत्वपूर्ण फलंदाज किफायत पटेल आलाय, ज्याच्याकडे मी म्हटलं होतं आधीच की या खेळाडूकडे खूप मोठी क्षमता आहे, या खेळाडूकडे खूप मोठा कॅलिबर आहे, तो चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळू शकतो. अगदी मैदानाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तो स्ट्रोक खेळू शकतो आणि किफायत पटेलने खेळलेला आहे का मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो डाऊन द बॉल होता, परंतु त्याचा मात्र प्रेडिक्शन चुकलेला पाहायला मिळते आणि त्यामुळे ही कॅच मात्र ड्रॉप झाले. येथे येणारी प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे, पण त्याच वेळी विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. कारण आपण पाहतो 2 झेल सुद्धा उडालेले, त्या दोन्ही कॅचेस ड्रॉप झालेले पाहायला मिळतात. कुठेतरी फिल्डिंग मध्ये सुधारणा करावी लागेल जैनबिलियन मुरुड संघाला. हा चेंडूवरती सौरभच्या बॅट मधला मोठा प्रहार पुल केलाय, झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल डिप स्क्वेअर लेगला आलाय उत्तुंग असा षटकार. 33 धावा आता धाव फलकावरती लागल्यात. सौरभ सुद्धा आता अग्रेसिव्ह मूड ऑन करताना पाहायला मिळतोय. ज्या सौरभने आतापर्यंत डबल सिंगलच्या सहाय्याने खेळी केली होती, त्याने मात्र आता त्याचा अटॅकिंग मोड ऑन केलाय आणि त्याच्या बॅट मधनं आता मात्र दमदार स्ट्रोक पाहायला मिळतात. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सौरभच्या बॅट मधनं एक उत्तुंग आणि नेत्रदीपक असा षटकार आलाय आणि त्यामुळे आता बॅटिंग करणारा संघ चांगल्या अवस्थेत पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्रेट ऑफ द विकेट ओव्हर द बॉलर हेड आणि येथे आपण वेट करूया पंचांच्या डिसिजनचा आणि अंपायर सांगतात की या चेंडूवरती फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीने आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी तोडफोड वाली बॅटिंग पाहायला मिळते सौरभ कडना. सौरभ मात्र अटॅकिंग बॅटिंग त्यांना पाहायला मिळतोय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स अर्थात आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव असं म्हटलं जातं आणि सौरभकडे असलेली आक्रमकता मैदानावर पाहायला मिळते. किंबहुना त्याच्या मनगटामध्ये असलेली ताकद तो दाखवून देतोय आणि धाव फलकावरती 39 धावा लागलेला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक यावेळी आहे आणि यावेळी अगदी चांगला जल वाईडेज लॉंग आपला पाहायला मिळालाय आणि सौरभ मात्र अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून बाद झालेला पाहायला मिळतोय. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा चेंडू येणं आहे शिल्लक आणि पाहूया आता शेवटच्या चेंडूवर खेळ कशा पद्धतीने होणार. शेवटचा चेंडू आहे पाहूया आता कशा पद्धतीने खेळ होणार. नवीन बॅट्समन मैदानावर गेलाय 39 आणि शेवटच्या चेंडूवर किफायतने ठोकलाय डीप स्कोअर लक्षच्या बाहेर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 45 पर्यंत ते पोहोचलेत आणि 46 धावांचं एक सक्षम परिपूर्ण आणि परिपक्व असं टार्गेट पाहायला मिळते. पाहूया 3 षटकांमध्ये 46 धावांचं लक्ष असताना आता खेळ कशा पद्धतीने रंगणार आणि पुढील सत्राच्या मी अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय सौरभ भुरे याचकडे. धन्यवाद प्रिदेश. सहारा 11 रामराज विरुद्ध जैनाब 11 मुरुड या दोन संघांमध्ये ही लढत रंगते. पहिल्या फेरीचा हा सामना आपण पाहतोय. तर विनंती असेल की कोणता संघ येथे उपस्थित झाला असेल तर त्याने कृपया प्लीज आपण आले असाल तर आपली उपस्थिती मंडळाकडे येथे नोंदवायची आहे. कोणता संघ येथे उपस्थित झाला असेल तर त्यांनी आपली उपस्थिती येथे मंडळाकडे नोंदवायची आहे. आपला सामना येथे हा सामना संपल्यानंतर आम्ही लगेच लावू. वळतोय सामन्याकडे. गोलंदाज पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांनी अक्षरशः धावा बनवल्या होत्या. कोणती विकेट्स एक विकेट्स मात्र गेली होती. सौरभ आणि किफायत या दोन फलंदाजांनी आपण पाहतोय 45 धावांपर्यंत येथे मजल मारले. शेवटच्या षटकामध्ये मात्र अब्दुल वरती हल्लाबोल केला होता आणि याच अब्दुल वरती आलेल्या या 20 धावा त्यामुळेच आपण पाहतोय येथे 45 पर्यंत मजल मारता आली आहे. तर जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान ठेवलंय. 15.33च्या सरासरीने येथे धावा प्रति षटकामागे माराव्या लागणार आहेत ते जैनाब 11 मुरुड या संघाला. मुरुड संघाची जोडी आपण पाहतोय पराग आरेकर आणि मकसूद हे दोन फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी मैदानात अवतरित झाले. पराग आरेकरची आपण फलंदाजी नेहमी पाहत असतो. तर पाहूया यावेळेला मकसूद कशा रीतीने कामगिरी करतोय. चला जरा सामना फास्ट खेळवायचा आहे मित्रांनो. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी मित्रांनो भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर मित्रांनो क्षेत्ररक्षण लावण्यास उशीर करू नका, लगेच लावा. या सामन्याचे मुख्य पंच आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत आणि लेग पंच आपण पाहतोय नितेश नरहरी. गुणलेखक सिद्धार्थ खोपकर. मी स्वतः सौरभ भुरे आणि माझे सहकारी प्रितेश पाटील झिराड अलिबाग आणि प्राप्ती डिजिटल
लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा त्यांची संपूर्ण टीम सर्वांचं येथे मी मनपूर्वक स्वागत करतोय। गोलंदाजीसाठी आलाय 46 धावांचा येथे पाठलाग करताना दोन्ही सलामीची जोडी मैदानात अवतरित झाली आहे आणि 46 धावा येथे डिपेंड करण्यासाठी गोलंदाज नासिर गोलंदाजीसाठी येतोय। या पॉवर प्लेचं हे षटक मकसूद स्ट्राइक एंड वरती आहे तर पराग नॉन स्ट्राइक एंड वरती आहे। क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विकेट कीपर शॉट थर्डमॅन पॉइंट आहे, त्यानंतर शॉट कव्हर आहे, पंचांकडून इशारा आलाय, लॉंग ऑफ मध्ये आहे, मिड ऑन आहे, तर काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट मिड विकेट आहे, शॉट स्क्वेअर लेग आहे, शॉट फेन लेग आहे, असं क्षेत्ररक्षण सजवलंय गोलंदाज नासिरने। पहिल्या चेंडूवरती येथे सामना करतोय मकसूदचा पहिल्या चेंडूवरती फटका लावून द कार्पेट फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गेलाय। डीप मध्ये येथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिल्या चेंडूवरती येथे एक धाव फलंदाजांनी पूर्ण केली आणि पहिली धाव येथे जैनाब 11 मुरुड संघाची धावफलकावरती लागते। मुरुड विरुद्ध अलिबाग असा हा सामना आपण म्हणूया, कारण की रामराज हा अलिबाग तालुक्यातील संघ तर मुरुड तालुक्यातील जैनाब 11 हा संघ आपण पाहतोय। पराग आरेकर ऑन द स्ट्राइक। या पराग आरेकरची फलंदाजी कशा प्रकारची होते, मुरुड तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू पराग आरेकर। यावेळचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये, व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच, जबरदस्त येथे कडक स्ट्रोक पराग आरेकरने लगावला होता, परंतु गॅप निवडण्यामध्ये परागला मात्र अपयश मिळतंय आणि येथे जबरदस्त सुसाट कॅच पाहायला मिळतोय, सुसाट फटका होता आणि सुसाट येथे झेल पाहायला मिळतोय आणि फलंदाज पराग आरेकर बॅक टू द पॅव्हलियन। फर्स्ट विकेट डाऊन बाय जैनाब 11 मुरुड। मोठा हादरा बसलाय जैनाब 11 मुरुड संघाला। येथे 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। पराग मैदानावरती राहणं गरजेचं होतं आणि पराग जर मैदानावरती राहिला असता तर मैदानावरचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु पराग बाद झालाय। पराग बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जर्सी नंबर 14 अब्रार। या अब्रार पराग बाद झाल्यानंतर अब्रार कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। 46 धावा येथे पूर्ण करायच्या आहेत। पहिली धाव येथे धावफलकावरती नोंदवली आहे, एक गडी येथे दुसऱ्या चेंडूवरती बाद झालाय। जबरदस्त येथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कॅच आपल्याला पाहायला मिळाला। पॉवर प्ले मध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की कधी कधी गोलंदाज यशस्वी होतं तर बहुतेक वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज यशस्वी होत असतात। मागच्या दोन्ही मॅच मध्ये आपण दोन्ही इनिंग मध्ये पाहिलं असाल की फलंदाजांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने येथे धावा बनवलेल्या आहेत। तर गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना नासिर। पाहूया नवीन येणारा फलंदाज अब्रार, जर्सी नंबर 14 परिधान केले आहे, तर पाहूया नासिर राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळचा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय, शोल्डरच्या दिशेने येथे मात्र गोलंदाज नासिर करतोय। पहिले दोन्ही चेंडू आपण पाहतोय थोडेसे पुढे टाकले होते आणि यावेळचा चेंडू बॅकअप पद्धतीने यावेळेला नासिरने टाकलाय। तर पाहूया पुढील चेंडू घेऊन, यावेळेला अब्रारचा फटका पॉइंटच्या दिशेने, कव्हर पॉइंट मध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती आहे, चेंडू अडवलाय, चेंडूवरती फेक केली आहे, तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्या। धावसंख्या 2 ने मूव्ह होते, धावसंख्या झालेली हे ती 3 धावा जैनाब 11 मुरुड संघाची, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती पाहूया फलंदाज कशा प्रकारे एखाद 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून निघतायत। तर पाहूया हा चेंडू, यावेळचा चेंडू फुलर लेन ड्राइव्ह केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिळाला। प्रत्येक पहिल्याच वेळेला जर चेंडू मिळाला असता तर येथे खतरा जरूर बनला असता तो फलंदाज अब्रारला, परंतु येथे पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मिळत नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय इथे एक धाव पूर्ण करता आली आहे फलंदाजांना, 4 धावा। मकसूद यावेळेला आठव्या बॅटने फटका खेळतोय, चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, तोपर्यंत एक धाव फलंदाजांनी पूर्ण केली आहे। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती, एक गडी बाद, 5 धावा। चांगली गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज नासिरची। सहारा 11 रामराज संघाकडून पहिलं षटक घेऊन आला होता आणि पहिल्या षटकामध्ये येथे प्रभावित मारा पाहायला मिळाला, कारण की पराग आरेकर सारखा एक फलंदाज येथे मात्र बाद झालाय।
तर पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे गोलंदाजीसाठी बोलवलं जात आहे, कारण की ही स्पर्धा आपण जर पाहिली तर एक नॉकआउटची स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच पुढील राऊंडमध्ये प्रवेश मिळवेल. आणि आपण पाहतोय नॉकआउट स्पर्धेमध्ये आपला आव्हान जिवंत ठेवण्यासाठी येथे प्रत्येकाला चांगला परफॉर्मन्स येथे जरूर द्यावा लागतोय. कारण की कालच्या दिवसामधला आपण अपडेट पाहिला, जहानमान काशीद हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. तर क्वार्टर फायनल मध्ये जहानमान सर्वे हा संघ आपण पोहोचलेला. कालच्या दिवसाचा अपडेट आपल्यापर्यंत पाहिलाय तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करतोय. तर सौरभ येतो गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट इथे मारा करण्यासाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल करण्यात आता येत आहेत, कारण की 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पॉवर प्लेच्या या पॉवर प्ले मध्ये इथे ठेवणं बंधनकारक असणार आहे. चला जरा सामना फास्ट खेळवायचा आहे मित्रांनो. अजून आपल्याला भरपूर सामने आजच्या दिवसातील खेळवायचे आहेत मित्रांनो. 12:15 वाजून गेलेले आहेत आणि 6:30 पर्यंत येथे या मैदानावरती काळोख पडतोय. त्यामुळे मित्रांनो प्लीज जरा सामना जरा फास्ट खेळवा, हे आपल्याला कळकळीची विनंती आहे, जेणेकरून वेळ वाया घालू नका. सौरभ राईट हाफ ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू मकसूदला ह्या चेंडूवरती बीट केलाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज सौरभची. गुडलिनवरती टाकलेला हा चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूचा येथे चेंडू बॅट आणि चेंडूचा येथे म्हणावा तसा संपर्क झाला नव्हता, त्यामुळे या चेंडूवरती कोणतीही धाव फलंदाजाला मिळत नाहीये. मकसूदचा येथे फटका मात्र फसलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचतोय. झेल पकडलाय फलंदाज मकसूद. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 धावसंख्येवरती येथे मात्र दुसरा हादरा बसलाय. दोन्ही सलामीवीर फलंदाज जैनाब 11 मुरुड संघाचे येथे मात्र तंबूमध्ये परतलेत. सुसाट येथे गोलंदाजी पाहायला मिळते. सौरभ पहिल्या षटकामध्ये नासिरने केली होती. 5 धावा देत एका गड्याला बाद केलं होतं आणि दुसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर इथे चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही नौके फलंदाज आहेत. फलंदाजीसाठी मैदानावरती अवतरित झालाय अहद. पाहूया अहद मैदानावरती कामगिरी कशा पद्धतीने करतोय. जेथे 46 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून 41 धावांची आवश्यकता असणार आहे. कालच्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये 43 धावा निघाल्या होत्या. तर आज सुद्धा 10 चेंडूमध्ये 40 धावा निघू शकतायत. तशा प्रकारची कामगिरी येथे मात्र करावी लागणार आहे. चेंडू फुल टॉस टाकलाय. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. अहदने नव्हे तर फलंदाज अब्रार येथे मात्र ऍक्शन मध्ये आलाय. यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाज सौरभने हा चेंडू फुलटॉस टाकलाय. आणि फुलटॉस चेंडू म्हणजे आपण पाहतो फलंदाजाला मिळालेलं हे गिफ्ट फलंदाजाने मात्र स्वीकारले. चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर मारलाय. 6 धावांसाठी जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय अजून 35 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडूंचा सामना करावा लागणार आहे. गोलंदाज सौरभ यावेळेला पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये तैनात आहे. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज पाहूया पंचांकडून इशारा अद्यापपर्यंत आलेला नाहीये. नॉट आउटचा इशारा जरूर येतोय. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली हे 13 धावा. 13 रन्स इन स्कोर बोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून जिंकण्यासाठी 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 33 धावा. तर कमीत कमी ह्या दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येथे मारावेच लागणार आहेत. ते फलंदाजी करणाऱ्या संघाला जैनाब 11 मुरुड या संघाला. सौरभ गोलंदाजी करतोय. एक षटकार मारल्यानंतर थोडासा फलंदाजाला दूर ठेवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. पाहूया हा चेंडू. अब्रारला ह्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय हलवार गतीने टाकलेला हा चेंडू. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. एक्सपेरिमेंट करताना आपण पाहिलंय गोलंदाजीमध्ये गोलंदाज सौरभ याच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे चांगलं षटक टाकण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 धाव येथे मात्र लेग बायच्या स्वरूपाने मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र
32 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू 32 धावा. सामना आपण पाहतोय मुरुड संघाच्या बाजूने इथे निसटता होताना दिसतोय. आहतच्या बॅटची टॉप एज लागली आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या मात्र हातातून निसटला होता आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र त्याने झेल पकडलाय. तिसरा हादरा बसतोय जैनाब 11 मुरुड संघाला. आहतच्या स्वरूपात इथे तिसरा गडी मात्र बाद झालाय. या षटकामध्ये आपण पाहतोय सौरभने चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर खाल्ला होता परंतु 2 बहुमूल्य विकेट सुद्धा त्याने या षटकामध्ये प्राप्त केल्यात. 9 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये नासिरने 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळेच आपण पाहतोय इथे दबाव वाढला होता तो जैनाब 11 मुरुड संघाचा आणि याच दबावामुळे आपण पाहतोय ते सामन्याचं चित्र मात्र कठीण होऊन बसलंय ते जैनाब 11 मुरुड संघासाठी. चला जरा सामना फास्ट खेळवायचा आहे. रामराज मित्रांनो वेळ वाया घालू नका मित्रांनो, आपल्याला विनंती करतोय. कारण की मित्रांनो अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील हा दुसराच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आपल्याला आज दिवसभरामध्ये भरपूर सामने मित्रांनो खेळवायचे आहेत. काही संघ येथे उपस्थित झालेले नाही आहेत. ज्या संघ उपस्थित झाले असतील तर त्यांनी कृपया प्लीज आपण आल्याची उपस्थिती आमच्या मंडळाकडे नोंदवायची आहे. आपला सामना आम्ही लगेच इथे मैदानावरती लावू. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज सौरभ दिवकर गोलंदाजीसाठी येतोय. हाणामारीचं षटक असेल. पाहूया पहिला चेंडू घेऊन. यावेळच्या चेंडूवरती युवेस आहे दांडी गोल केली फलंदाज अब्रारची. ऑफ स्टंपला शफल होऊन येते स्कूप करण्याचा जरूर त्याने प्रयत्न केला होता परंतु आपण पाहतोय ह्या चेंडूच्या लाईन वरती फलंदाज मात्र मिस होतोय. चांगल्या लाईन लेंथने इथे गोलंदाजी पाहायला मिळाली आणि येथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे आणि त्रिफळाची स्वरूपात फलंदाज येथे मात्र अब्रार बाद होतोय. अजिंक्य आपण पाहतोय नॉस्ट्राइक एंड वरती आहे. नवीन फलंदाज मैदानात अवतरित झालाय. बॅट्समन नेम नवीन फलंदाज माने मैदानावरती जातोय तर गोलंदाज सौरभ दिवकर. लाजवाब येथे गोलंदाजी त्याने केली आहे. पहिल्या चेंडूवरती ती गडी बाद केलाय. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता मुरुड संघाला. येथे सुंदर फटका अलाउन द कार्पेट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येथे ऍक्शन मध्ये येतोय. झेल फेक केली आहे तोपर्यंत एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या लागले धावफलकावरती 15 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट इथे गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंचा येथे अद्याप खेळ येणं बाकी आहे आणि या 4 चेंडूवरती फलंदाजी कशा प्रकारे फलंदाज येथे करतोय कारण की सामना त्यांच्या हातातून येथे निसटता होत गेलाय. यॉर्कर लेन चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाने इथे डायरेक्ट हिट लगावली आहे. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज अजिंक्य बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट्स गेली मुरुड संघाची आपण पाहतोय येथे 5वी विकेट्स त्यांची गेली आहे रनआउटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते. रामराज 11 सहारा 11 रामराज संघाची चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तसेच सन्माननीय विशालजी खेडेकर आपण कृपया प्लीज स्टेजवरती यायचं आहे. आपलं इथे मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपलं सुद्धा सहकार्य या मंडळाला नेहमीच लाभलंय. सन्माननीय विकासजी खेडेकर यांचा येथे आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन येथे त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा आपण आलात. बोलतोय सामन्याकडे. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सौरभच्या चेंडूवरती येथे फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. आणखीन एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रत्येक गोलंदाजांनी येथे मात्र अचूक आणि टिचून मारा आपल्या समोर येथे सादर केलाय. तसेच आपण पाहतोय उपस्थित मान्यवर सन्मान्य विकासजी खेडेकर यांच्याकडून मंडळास 500 रुपयांची देणगी आली आहे. त्यांचं मी मनपूर्वक येथे आभार व्यक्त करतोय.
तसेच विनंती करतोय सन्मान्य सुमित कासार, आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपली सुद्धा इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. वळतोय या सामन्याकडे आणि हा सामना सहजरित्या जिंकलाय सहारा 11 रामराज या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जैनाप 11 मुरुड संघाचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी केली आहे, 2 विकेट्स काढल्या आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहतोय